ठीक आहे. पुन्हा सांगते की जी अभ्यासक्रमातली गरज आपण इथे बघत होतो, त्याच्यामध्ये तंत्रविज्ञान प्रगती, जागतिकीकरणाचा परिणाम, चंगळवाद, अश्लील संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा ऱ्हास, हा जो हे जे काही 5 मुद्दे इथे मी तुम्हाला दिलेले आहेत, हे 5 मुद्दे विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली बेशिस्त, विध्वंसक वृत्ती, नैतिकतेचा अभाव, दिशाहीन झालेला विद्यार्थी, हा जो काही एक परिणाम आपल्याला आपल्यासमोर दिसतो आहे, तो परिणाम एक प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये जो अ, निर्माण झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्ग मिळवून देण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून अ, ही जी स्त्री पुरुष समानता हा जो एक मूल्य आपल्या भारतीय अभ्यासक्रमामध्ये आलेलं आहे, आणि स्त्री पुरुष समानता मूल्य सुधारण्यावर भर देण्यासाठी म्हणून जेंडर स्कूल अँड सोसायटी हा विषय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये इथे घेतलेला आहे. दुसरा मुद्दा आहे की छात्र अध्यापकांनी हा विषय आकलन करण्याचे उद्देश काय आहेत. तर छात्र अध्यापकांनी हा विषय आकलन करण्याचे कोणकोणते उद्देश आहेत, तर ह्याच्यामध्ये समकालीन भारतीय समाजातील लिंग शिक्षण प्रक्रियेचा अर्थ समजून घेण्यास मदत करणे. दुसरं सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार लैंगिक वर्तन विकसित करणे व त्यांच्यातील निर्णय क्षमतेचा विकास करणे. तिसरं सांगितलेलं आहे लिंग समानता या विषयीच्या समस्या समजून त्याबाबत संवेदनशीलता विकसित करणे. नंतर या पौगंडावस्थेतील मुला-मुलींना स्त्री पुरुष संबंध, पुनरुत्पादन, लोकसंख्या वाढ, सांसर्गिक रोग इत्यादी माहिती देण्यासाठी सक्षम बनवणे. आणि शेवटचं जे काही उद्देश या अभ्यासक्रमाचा सांगितलेला आहे, तो म्हणजे विद्यार्थी हा देशाचा जबाबदार नागरिक व्हावा यासाठी प्रयत्नशील बनवणे. आता हे जे काही उद्देश आहेत, हे उद्देश जर आपल्याला साध्य करायचे असतील, लिंग शिक्षण प्रक्रियेचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल, तर या पेपरमध्ये जे काही एक वेगवेगळे शब्द आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या संकल्पना आलेल्या आहेत, त्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या शिक्षक म्हणून बीएडच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सिरियसली आणि एक अभ्यासक्रमाचा विषय म्हणून इथे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी जो अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे, त्या अभ्यासक्रमावरती आपल्याला विशेष केंद्रीकरण करून तो अभ्यास एक आपल्या देशाचा जबाबदार नागरिक आजचा विद्यार्थी व्हावा यासाठी शिक्षकांनी जो प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी सुद्धा हे उद्देश आपल्याला इथे दिलेले आहे. त्यानंतर जी एक इथे तुम्हाला मी स्लाईड शेअर करते आहे, ती स्लाईड आहे की 2 मध्ये काय फरक आहे. इथे हा जो शब्दप्रयोग आपल्या पेपरमध्ये वापरलेला आहे, तो म्हणजे जेंडर. आता जेंडर ही जी एक कन्सेप्ट आहे आणि एक लिंग ज्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे, तो म्हणजे एक स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. तर हे जे काही लिंग आपल्याकडे साधारणतः 2 लिंग आपल्याला दिसून येतात. आणि आपली ही जी काही भारतीय संस्कृती आहे, ही भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. आणि म्हणून आपल्या भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जो एक ज्याला आपण काय म्हणतो की पुरुषांचा वर्चस्ववाद वाढताना आपल्याला दिसून येतो. आणि हा वर्चस्ववाद जो दिसून आलेला आहे, तो वर्चस्ववाद जर आपल्याला कमी करायचा असेल आणि एक स्त्री पुरुष समानता जर मूल्य आपल्या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपल्या अभ्यासक्रमामध्ये साध्य करायचं असेल, तर या 2 शब्दांमधला फरक समजून घेणं आपल्याला अत्यंत गरज तिथे जाणवते आहे. आणि म्हणून हे दोन्ही जे काही मी ते शब्द टाकलेले आहेत, त्या दोन्ही शब्दांमधला जो फरक आहे, तो फरक आपण सुरुवातीला समजून घेऊया. की एक सेक्स म्हणजे लिंग हा जो शब्द आहे, हा बायोलॉजिकल डायमेन्शनमधून आलेला शब्द आहे. तो एक जीवशास्त्रीय शब्द आहे. जर जन्मतः तो शब्द आपण इथे वापरतो, ज्याला आपण म्हणतोय की एक जेव्हा आपल्याकडे बाळ जन्माला येतं, तेव्हा ते बाळ लिंगाच्या आधारावर मुलगा आहे की मुलगी आहे, हे सुद्धा आपल्याला तिथे डॉक्टर सांगत असतो.
आणि म्हणून सेक्स हा जो भाग आहे हा एक बायोलॉजिकल डायमेन्शन्स तिथे सांगितलं गेलेला आहे. पण तो जेंडर हा जो भाग आहे, लिंगभाव हा जो एक शब्द आहे किंवा लिंग भाव ही जी एक भावना आहे, ही भावना इट इज अ कल्चरल डायमेन्शन, ही सांस्कृतिक भावना आहे. आणि म्हणून बायोलॉजिकल डायमेन्शन आणि कल्चरल डायमेन्शन. कारण जेव्हा आपल्याला मुलगा किंवा मुलगी, जेव्हा आपण म्हणतोय की मुलगा झाला किंवा मुलगी झाली, ती ज्या कल्चरमध्ये वाढते ती कल्चर तिथे महत्त्वपूर्ण ठरत असतं. आणि म्हणून जी संस्कृती ज्या संस्कृतीमध्ये ते मूल वाढत असतं, त्या संस्कृतीतून ते पुढे जाऊन आपल्या एक मनामध्ये स्त्री आणि पुरुषांबद्दलचे जे काही विचार आहेत ते विचार तो डेव्हलप करत असतो. आणि म्हणून द बायोलॉजिकल डायमेन्शन, जीवशास्त्रीय एक आयाम, सेक्स या शब्दाला तिथे सांगितलं गेलेलं आहे. आणि द कल्चरल डायमेन्शन म्हणजे जेंडर हा जो शब्द आहे या शब्दाला एक सांस्कृतिक आयाम सांगितला गेलेला आहे. आणि म्हणून मूल वाढवण्यासाठी संस्कृती कशी परिणाम करते हे त्याच्या एक लिंगभाव दृष्टिकोन किंवा लिंग च्या दृष्टिकोनातून जे काही त्याच्या मनामध्ये विचार परिवर्तन करायचं असतं, ते विचार परिवर्तन त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण तिथे काम करत असतं. दुसरा एक इथे महत्त्वाचा फरक सांगितला गेलेला आहे, ते म्हणजे सेक्स इंडिकेट्स द बायोलॉजिकल or physical differences between men and women that we are born with based on our sexual and reproductive functions. एक सगळे सायंटिफिकली डेफिनेशन्स याच्यात दिलेले आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लिंग हा जो शब्द आहे हा शब्द इंडिकेट करतो की एक बायोलॉजिकल और फिजिकल डिफरन्सेस बिटवीन मेन अँड वुमेन. स्त्री आणि पुरुषांमध्ये जे काही डिफरन्सेस आहेत त्याच्यावर आधारित हा शब्द इंडिकेट करतो आहे. पण जेंडर इंडिकेट्स द सोशियली क्रिएटेड डिफरन्सेस बिटवीन मेन अँड वुमेन. सोशियली क्रिएटेड डिफरन्सेस बिटवीन मेन अँड वुमेन. इथे म्हटलेलं आहे की बायोलॉजिकल और फिजिकल डिफरन्सेस, मुलगा मुलगी हा जो एक भेदभाव किंवा मुलगा मुलगी हा जो शब्द इंडिकेट करतो आहे तो शब्द बायोलॉजिकल दृष्टिकोनातून इंडिकेट करतो आहे. पण इथे जेंडर हा जो शब्द आहे हा जेंडर हा शब्द इंडिकेट करतो आहे डिफरन्सेस बिटवीन मेन अँड वुमेन सोशियली क्रिएटेड. एक सामाजिक जी रचना किंवा एक सामाजिक वातावरण जे निर्माण केलं जातं त्या सामाजिक वातावरणाच्या आधारे मेन आणि वुमेनमध्ये डिफरन्सेस जेंडर या शब्दाद्वारे आपल्याला इथे अपेक्षित आहे. इथे म्हटलेलं आहे सेक्समध्ये सांगितलेलं आहे की बेस्ड ऑन अवर सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह फंक्शन्स. पण इकडे जेंडर्स मध्ये आपण इथे म्हटलेलं आहे की इट चेंजेबल इन सोसायटीज, कल्चर्स अँड इव्हन फॅमिलीज ओव्हर टाईम. कशाच्या आधारावरती जे डिफरन्सेस आहेत ते चेंजेबल आहेत, ते परिवर्तनीय आहेत. ज्या वातावरणात ते मूल वाढतं, ज्या समाजामध्ये ते मूल वाढतंय, ज्या संस्कृतीमध्ये ते मूल वाढतंय किंवा ज्या फॅमिलीमध्ये ते मूल वाढतंय त्याच्यावर आधारित लिंगभाव त्याच्या मनामध्ये निर्माण होत असतो. मुलगा मुलगी हा शब्द फक्त त्याच्या बायोलॉजिकल डायमेन्शनला अभिप्रेत करत असतो. तर कल्चर, सोसायटी, त्याच्यानंतर फॅमिली हे जे संस्था आहेत या संस्था त्याच्या त्या मुलामध्ये किंवा त्या जे काही बाळ जन्माला आलेलं आहे त्या बाळामध्ये डेव्हलप करण्यासाठी अत्यंत कारणीभूत असं फॅक्टर्स इथे सांगितले गेलेले आहेत. तिसरा एक महत्त्वाचा फरक सेक्स अँड जेंडरमध्ये सांगितलेला गेलेला आहे की द टर्म सेक्स किंवा द टर्म मेल अँड फिमेल आर यूज टू डिस्क्राईब द सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल.
व्यक्ती जो आहे त्या व्यक्तिमत्वाचं एक डिस्क्रिप्शन करायचं असेल, त्याच्यावर मेल आणि फिमेल हा शब्द यूज केला जातो. तुमच्या अर्जामध्ये सुद्धा दिलेलं असतं की तुम्ही मेल आहात की फिमेल आहात. पण इकडे जेंडर हा जो शब्द आहे, लिंगभाव हा जो शब्द आहे, रेफर्स टू द इकॉनॉमिक, social and cultural attributes and opportunities associated with being male and female. Gender refers to the economic, social and cultural attributes and opportunities associated with being male and female. पुरुष आणि स्त्रिया किंवा ज्याला आपण म्हणतोय की मेल आणि फिमेल ह्यांना इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज, ज्या काही संधी आपण उपलब्ध करून देतो, त्या संधीच्या आधारावरती त्या मुलामध्ये एक जी भावना निर्माण होते, ती भावना म्हणजे लिंगभाव. ते मूल मेल असेल किंवा फिमेल असेल, याचा कुठलाही विचार न करता जी एक दृष्टिकोन आहे किंवा जी एक निर्माण करण्यासाठी जी संधी त्या बाळाला दिली जाते किंवा त्या मेल किंवा फिमेलला दिली जाते, त्याच्यातनं जे भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होतात, ती भावना म्हणजे एक प्रकारे लिंगभाव असं त्याला इथे म्हटलं जातं. आणि म्हणून दोन्हींचा जेव्हा आपण फरक बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं आहे की सेक्स ही जी संकल्पना आहे ती शरीररचनेशी संबंधित संकल्पना आहे, पण जेंडर ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट सामाजिक रचनेवर आधारित वर्तन, कृत्य आणि भूमिका यातून निर्माण झालेल्या भेदांवर आधारित संकल्पना आहे. दोन्हींमधला फरक तुमच्या लक्षात येतोय? तर अशा प्रकारे आवाज येतोय आता? हॅलो हॅलो. हो मॅम. शरीर रचनेशी संबंधित जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे सेक्स, आणि सामाजिक रचनेवर आधारित वर्तन, कृत्ये आणि भूमिका. 3 बाबी ते मग सांगितले आहेत. कोणकोणत्या 3 बाबी आहेत? वर्तन, कृत्ये आणि भूमिका. तुमचं बिहेवियर कसं आहे, तुम्ही काय करता आहात, ऍक्टिव्हिटीज काय करता आहात, ते तुमचा रोल काय आहे, यातून निर्माण झालेल्या भेदांवर आधारित. बऱ्याच वेळेला काय होत आहे की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये मूल जन्माला येतं, तर मूल एक मुलगी असतं, तर तिच्या मनामध्ये आपण लहानपणापासून तिने हे करायला नको, ते करायला नको, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, हे जे काही आपण तिच्या मनामध्ये बिंबवत असतो. किंवा मुलगा जर असेल तर मुलगा जी काही कृत्य त्याला करायला सांगायचं असतात किंवा जसं एक वर्तन त्याच्यासाठी अपेक्षित केल्या गेलेलं असतं, ते वर्तन ज्याला आपण म्हणतोय की ते लहानपणापासून त्याच्या मनावरती बिंबवल्या जातं. आणि म्हणून त्यांनी कुठली भूमिका घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये किंवा संस्थेमध्ये एक वठवावी, ह्याची सुद्धा एक लहानपणापासून त्याच्या मनामध्ये भूमिका जी आहे ती भूमिका आपण तयार करत असतो. आणि म्हणून सामाजिक रचनेवर आधारित ह्या देखील सगळ्या बाबी आहे, सगळ्या बाबी सामाजिक रचनेवर आधारित आहे. आणि म्हणून एक सोशल बिहेवियर म्हटलं तरी चालेल की सोसायटीमध्ये त्यांनी कसं वागायला पाहिजे, कुटुंबामध्ये त्यांनी कसं वागायला पाहिजे, किंवा एक शाळेमध्ये त्यांनी कसं वागायला पाहिजे, किंवा एक महाविद्यालयामध्ये त्यांनी कसं वागायला पाहिजे. तर हे त्याचं वागणं जे आहे ते वागणं एक ज्याला आपण म्हणतोय की एक त्याचं साच्या त्याचा आपण ठरवून देतो. आणि जो एक साचा आपण ठरवून देत असतो एक कुटुंबामध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा त्या शाळा महाविद्यालयामधनं,
तो साचा सुद्धा त्याच्या मनामध्ये लिंगभाव निर्मितीचं बरंच मोठं निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतं. आणि म्हणून एक स्त्री पुरुष समानता जर आपल्याला आणायची असेल तर मला काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे, किंवा माझ्यासमोर ही मुलगी आहे हिने काय करायला पाहिजे, किंवा मी काय करायला पाहिजे, किंवा दोघांनी मिळून कसं काम करायला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारे आपण असं म्हणतोय की एक लिंगभाव समानता किंवा एक स्त्री पुरुष समानता त्याच्यामध्ये आणण्यासाठी शाळा सुद्धा एक महत्त्वपूर्ण कार्य इथे करत असतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला असं देता येईल की वर्गामध्ये बऱ्याच वेळेला जर स्त्री शिक्षिका असेल तर मुलींकडे जास्त लक्ष दिलं जातं, किंवा एक पुरुष शिक्षक असेल तर मुलांकडे एक प्रकारे जास्त लक्ष तो देत असतो, किंवा काही गोष्टी जर करायच्या असेल तर ह्या मुलांनीच करायला पाहिजे, काही ठराविक गोष्टी ह्या मुलींनीच करायला पाहिजे. हे आपण एक शाळांमध्ये सुद्धा एक शिक्षक म्हणून असा भेदाभेद त्यांच्यामध्ये करत असतो. आणि म्हणून इथे जे कारणीभूत ठरत असतं लिंगभाव किंवा एक स्त्री पुरुष समानता ही भावना मुलांमध्ये आणण्यासाठी तर हे हे हा सुद्धा एक डिफरन्स तिथे दिसून येतो. एक शिक्षकांची भूमिका सुद्धा तिथे अगदी महत्त्वपूर्ण कार्य तिथे करत असते. याचं कारण असं आहे की बायोलॉजिकल जेव्हा आपण इथे विचार करतो तेव्हा लिंग निश्चितीमध्ये बायोलॉजिकल डायमेन्शन जेव्हा आपण बघतो तेव्हा स्त्री आणि पुरुष यांचं जे काही ज्याला आपण म्हणतो बायोलॉजीच्या दृष्टिकोनातून एक्स अँड वायचं जे त्याच्यामध्ये मिक्सअप होतं ते एक्स एक्स असेल तर मुलगी आणि एक्स वाय असेल तर मुलगा, हे सुद्धा एक आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून लिंगभाव ही जी कन्सेप्ट आहे ती लिंगभाव कन्सेप्ट जर समजून घ्यायची असेल तर आपल्या असं लक्षात येत आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर एवढ्या स्लाइड्सच्या आधारे आज आपण स्त्री पुरुष समानता कशी आपल्याला आणता येईल आणि एक शिक्षक म्हणून माझी भूमिका काय आहे, एक ज्याला आपण म्हणतो की लिंगभाव हा जो शब्द आहे हा शब्द समजून घेण्यासाठी शिक्षक म्हणून मला काय करायला पाहिजे आणि त्याच्यातल्या कुठल्या कन्सेप्ट मला समजून घेतल्या पाहिजे. कारण उद्याचा जर सुदृढ समाज आपल्याला निर्माण करायचा असेल तर स्त्री पुरुष संबंध सुधारण्यावरती एक शिक्षक म्हणून भर दिला गेला पाहिजे. आणि स्त्री पुरुष संबंध सुधारण्यावरती जेव्हा आपण भर देतो तेव्हा जे संबंध विकसित केले जातात ते संबंध एक सुदृढ संबंध असतात. आणि स्त्री पुरुष संबंधातील एक लैंगिक संबंध जो आहे हा संबंध सुद्धा एक शिक्षक म्हणून मला पुढच्या पिढीला समजून देणं अत्यंत तिथे महत्त्वपूर्ण एक शिक्षकाची भूमिका म्हणून त्याची सुद्धा एक गरज आजच्या बी एडच्या अभ्यासक्रमामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा एक दृष्टिकोन ठेवून बी एडच्या अभ्यासक्रमामध्ये हा सगळा भाग इथे समाविष्ट केला गेलेला आहे. तर ही झाली याची प्रस्तावना. ह्याच्यानंतर आपल्याला जर बघायचं असेल तर एक कशा पद्धतीने आपण हे सिलेबस पुढे ज्याला आपण म्हणतो की राबवणार आहोत. तर एक त्याच्यामध्ये दिला गेलेला आहे सिलेबस तर तुमचं दिलं गेलेलंच आहे, पण एक चर्चात्मक दृष्टिकोन ठेवून मुलांमध्ये ज्या काही भावना निर्माण करायच्या आहेत किंवा एक शिक्षक म्हणून मला जे काही भावना माझ्या पुढच्या विद्यार्थ्यांवर बिंबवायच्या आहेत त्या बिंबवण्यासाठी एक शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसोबत सुद्धा या दृष्टीने चर्चा करणं अत्यंत गरज तिथे निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी एक शिक्षक म्हणून समजून घेणं, एक शिक्षक म्हणून माझ्या समोरच्या विद्यार्थ्यांपर्यंत ते देणं याची गरज बी एड अभ्यासक्रमामध्ये झालेली आहे. आणि म्हणून एक लिंगभाव, समाज आणि शाळा असं एक त्रिकूट इथे घेऊन या तिन्हींचा संगम साधून पुढची पिढी जर आपल्याला सुदृढ करायची असेल
आणि स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने जर आपल्या भारतामध्ये आणायची असेल तर त्यासाठी प्रयत्नशील असणं आपल्या शिक्षकांना अत्यंत गरजेचं झालेलं आहे. तर असे 4-5 मुद्दे आज मी तुमच्यासमोर मांडलेले. याच्यावर जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. विचारायचं आहे कोणाला?